संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा 1280 क्रमांकाचा अभंग आहे. आवडीच्या मते करीती भजन, भोग नारायण म्हणती केला. अवघा देव मने वेगळते काय, अर्थासाठी डोळे फोडू पाहे. लाजे कमंडल धरिता भोपळा, आणि थिगळा प्रावरणा. शाला गंडवे धातू द्रव्य इच्छा चित्ती, नैश्वर्य बोलती अवघे मुखे. तुका म्हणे यासी देवा नाही भेटी, ऐसे कल्पकोटी जन्म घेता. हे जे या अभंगातून महाराजांनी परमेश्वर आनंदघन स्वरूप परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे साधक आणि परमेश्वर प्राप्तीसाठी ढोंगीपणा करणारे साधक यामधला यांनी अत्यंत सुंदरतेने या अभंगातून महाराजांनी वर्णन केलेले आहे. हे जे साधक आहेत, ढोंगी साधक, हे लोकांना दाखवण्यासाठी परमेश्वराचे आवडीने भजन करत असतात आणि म्हणत असतात की हे जे मी करतोय भजन, परमेश्वराचे चिंतन किंवा यातून हा सर्व परमेश्वर करत असतो. भोगे नारायण म्हणती केला. जो आणि कार्य करत असताना विषयाचं सेवन करत असतात, आनंदाने करतात, आवडीने करतात. भजनामध्ये परमेश्वर आनंदघन स्वरूप ज्या माणसामध्ये प्राप्त होत नाही, तो माणूस साने किती जरी ढोंग सोंग आणण्याचा प्रयत्न केला तरी ते ताबडतोब तो माणूस स्वतःला फसवत असतो आणि त्यातून त्याचं स्वतःचं बी हित होत नाही आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या माणसाचंही तो कल्याण करू शकत नाही. आवडीच्या मते करीती भजन, भोग नारायण म्हणती केला. अवघा देव म्हणे वेगळे ते काय, अर्थासाठी डोळे फोडू पाहे. ते सर्व सांगतात, अभंगातून सांगतात, प्रवचनातून सांगतात, देव सगळ्यामध्ये आहे असंही म्हणतात. परंतु अवघा देव म्हणे वेगळे ते काय, ते म्हणतात की तुमच्यातला जो अर्थासाठी देवासाठी भांडणं करतात, त्यांचा मुख्य उद्देश हा परमेश्वर आनंदघन स्वरूप नसतो. भौतिक जगतामध्ये, संसारिक जगतामध्ये जे अर्थकारण असतं, त्या अर्थकारणाशी निगडीत त्यांचं भजन असतं. अर्थकारणाशी निगडीत त्यांचं आनंदघन परमेश्वराशी मैत्री असते. त्यांना निव्वळ सोनं नको असतं परमेश्वराचं. त्यांना पितळेच्या पाठीमागे लागलेले असतात. ते पितळ घेऊन त्यामध्ये ते आनंदी मानतात, परंतु सोनं प्राप्त झाल्याचा आव आणतात. म्हणजे परमेश्वर हा परमेश्वर आनंदघन स्वरूपाचा आहे. प्रत्येक माणसात तो लीन आहे, समाविष्ट आहे. परंतु हे ढोंगी लोकांना अर्थकारणासाठी बोलवत असतात. त्यांचा बगड्यासारखा त्यांचा धर्म असतो. लोकांना ठकवणे, लोकांना त्यांचा आनंद त्यांना प्राप्त अशा माणसाकडून कधीही प्राप्त होणारा नसतो. लाजे कमंडल धरिता भोपळा, आणिक थिगळा प्रावरणा. लोकांच्या लाजेसाठी, लोकांसाठी ते मंदिरात जातात, लोकांसाठी हातात भोपळा कमंडल धरतात, गळ्यात माळा घालतात, टिळा लावतात, परंतु त्यांच्यामध्ये
त्यांना आनंदघन परमेश्वराची प्राप्ती करण्याचा खरा कळवळा नसतो. बाह्य वस्तूमध्ये ते गुंग असतात, सांसारिक वस्तूमध्येच ते गुंग असतात. लोकांना ठगण्यामध्येच ते धन्य मानत असतात. शाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ती. कार्यक्रमामध्ये त्याचा मान केला तर ते सुखी होतात, त्याला मान नाही दिला तर ते अपमानित होतात. धातू द्रव्य इच्छा मनामध्ये चिंततात. लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, मला द्रव्य दिलं पाहिजे, या प्रकारे त्यांचं 99% त्यांचं कार्य हे भौतिक संसारामध्ये गुंतलेलं असतं. परंतु कार्य मात्र ते करत असताना परमार्थिक करत आहोत असं सांगत असतात. नैश्वरे बोलती अवघे मुखे. आणि वरून फक्त सांगत असतात की हे संपूर्ण संपणारं नाही, म्हणजे अमर आहे असं तोंडाने सांगतात, परंतु त्याची प्रचिती त्यांना कधीच झालेली नसते. तुका म्हणे यास देव नाही भेटी, ऐसे कल्प कोटी जन्म घेता. महाराज असं म्हणतात की अशा प्रकारे जे माणसं आहेत, असे जे दांभिक संत आहेत, त्यांना कितीतरी कोटी जन्म घेतले तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होत नाही. परमेश्वर प्राप्तीसाठी सर्व भौतिक वस्तू मनातून त्यागल्या पाहिजेत. मनातून जर वस्तू त्यागल्या नाहीत तर खरा आनंद घन परमेश्वर प्राप्त होत नाही. याप्रमाणे सांसारिक कार्य करत असताना परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं मनन याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि सांसारिक वस्तूला द्विजम प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यातून परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेतला पाहिजे. 24 घंटे माणसाने सुखी असलं पाहिजे, कारण त्याचा आनंद प्राप्त करण्याचाच त्याचा मूळ त्याचा हेतू असावायच हवा. त्यातून त्यांनी परावर्त झालं नाही पाहिजे. सांसारिक सुखदुःखामध्ये त्याने रममान झालं नाही पाहिजे, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.